श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्रामृतधारा अध्याय 23। श्री गुरूंच्या कृपेने वांझ म्हैस दूध देऊ लागली। ही वार्ता संपूर्ण गाणगापुरात पसरली। राजाला ही बातमी समजल्यानंतर राजाने ब्राह्मणास घरी जाऊन विचारपूस केली असता ब्राह्मणाने राजाला सर्व वृत्तांत कथन केला। त्यानंतर राजा संगमावर गेला आणि श्री गुरूंना विनंती केली की आपण कृपया गावात येऊन राहावे आणि गावातील भक्तांचं कल्याण करावे। श्री गुरूंनी राजाची विनंती मान्य केली। राजाने श्री गुरूंना वाजत गाजत गावात आणले। श्री गुरु गावात आले असता त्यांना एक उंच अश्वत्थ वृक्ष आणि एक जुना वाडा दिसला। त्या वृक्षावर एक ब्रह्मराक्षस राहत होता। श्री गुरूंना पाहिल्यावर तो ब्रह्मराक्षस वृक्षावरून खाली आला आणि महाराजांच्या चरणांवर नतमस्तक झाला। श्री गुरूंनी त्याच्या डोक्यावर हात ठेवताच ब्रह्मराक्षसाचे रूपांतर मनुष्यात झाले। त्यास श्री गुरु म्हणाले की संगमावर जाऊन स्नान कर, तुला मुक्ती मिळेल। आणि स्नानानंतर राक्षस मुक्त झाला। पुढे श्री गुरूंनी गाणगापुरात मठ बांधून राहायचं ठरविले। राजा रोज श्री गुरूंची भक्तिभावाने सेवा